पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येतेय। व्यवहार रद्द करण्यासाठी आता ट्रस्टही अधिकृत माघार घेणार। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। ट्रस्टकडूनही व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज आता दाखल केला जाणार आहे। पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणामधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहताय। कृष्णा सोन्नरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, विषयाला आपण पाहतो की पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार जो आहे तो वादग्रस्त ठरलेला होता आणि धर्मादाय आयुक्तांकडे काही जैन समाजातील काही लोकांनी याचिका दाखल केली होती। त्याच्यावरती आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सुनावणी झालेली आहे आणि मधल्या काळामध्ये आपण पाहतो की ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या त्यानुसार गोखले ग्रुप जो होता त्यांनी जे काही हा व्यवहार केलेला होता त्यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवलेली होती। तशा पद्धतीचा ईमेल हा ट्रस्टला केलेला होता। मात्र आता ट्रस्टने सुद्धा हा व्यवहार मोडीत काढण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि तशा पद्धतीचा अधिकृत अर्ज जो आहे तो आता धर्मादाय आयुक्तांकडे दुपारच्या सत्रामध्ये केला जाणार आहे। ट्रस्टच्या वकिलांनी हे कोर्टामध्ये स्पष्ट केलेलं आहे सुनावणीच्या वेळेला की आम्ही ट्रस्टच्या वतीने सुद्धा जो काही व्यवहार सुरू होता तो पूर्णपणे रद्द करण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि तशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो आम्ही आता धर्मादाय आयुक्तांकडे देतो। त्यामुळे हा व्यवहार जो आहे जो तथाकथित वादग्रस्त ठरलेला होता तो पूर्णपणे आता मोडीत काढला जाणार आहे। कारण पहिल्यांदा गोखले ग्रुपनं हा व्यवहार करण्याची तयारी दर्शवलेली होती। तशा पद्धतीचा व्यवहार जमिनीचा हा ट्रस्ट सोबत केलेला होता। मात्र या सगळ्या दरम्यान जे काही राजकीय आरोप झाले त्यानंतर गोखले ग्रुपनं हा व्यवहार रद्द करण्याची तयारी दर्शवली आणि तशा पद्धतीचा ईमेल पहिल्यांदा ट्रस्टला केला आणि आता ट्रस्टनं सुद्धा हा व्यवहार आम्ही रद्द करत आहोत अशा पद्धतीची माहितीचा अर्ज जो आहे तो दुपारच्या सत्रामध्ये आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे देणार असल्याची वकिलांकडे माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळे पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या ज्या जमिनीचा वादंग हा निर्माण झालेला आहे किंवा जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावरती येत्या काळामध्ये आता पडदा पडण्याची शक्यता आहे। विशाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।